जनरली आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की सकाळच्या शुद्ध हवेतून आपल्याला ऑक्सिजन आणि व्हिटॅमिन डी ची मात्रा भरपूर प्रमाणात मिळते. शिवाय काही झाडे जसे वड, पिंपळ, तुळस की जी सतत फक्त ऑक्सिजनच देतात. परंतु ऑक्सिजन व्यतिरिक्त काही अशा गोष्टी म्हणजे हार्मोन्स हा शब्दच देखील ऐकला असेल, तर ते हार्मोन्ससुद्धा आपल्याला बॅलन्स्ड कंडिशनमध्ये सकाळच्या हवेतून करता येतात. जसे सिरोटोनिन याला फील गुड हार्मोन म्हणतात आणि कॉर्टिसोल जे स्ट्रेस हार्मोन असतं, किडनीच्या वरती एक ग्लँड असते तिथे असते. तिथे सिक्रेट होत असतं. मग ते सुद्धा कमी करण्यास ही सकाळची भरपूर शुद्ध हवा, ऑक्सिजनयुक्त आणि भरपूर काही व्हिटॅमिन्सयुक्त हवासुद्धा आपल्याला या सगळ्या हार्मोन्स, या सगळ्या हेल्दी हेल्थ करण्यासाठी कारणीभूत असतात. आमचे स्पिरिच्युअल पॅरेंट हे सत्संग देतात, तेव्हा फक्त आणि फक्त आध्यात्मिकदृष्ट्या न देता सायंटिफिकली नवीन पिढीला योग्यता कसं पूर्ण समजवता येईल, अशा पद्धतीचं ते हार्मोन असतं. अशा पद्धतीचं ते समजावणं असतं. आणि सकाळची 8च्या आधीची ऊन घेतल्याने जो काही व्हिटॅमिन ए आपण जेवणातून खातो, दिवसभरामध्ये खातो, गाजर, ॲपल आणि काही सीड्स, नट्स जे काही खातो, तो खऱ्या अर्थी डायजेस्ट होण्यासाठी शरीराला तो लागतो, पचतो, तो सकाळच्या 8च्या आधीची ऊन घेतल्याने. तर खूप जरी पहाटे उठून नाही, पण शक्यतोवर 6-7च्या मधली ऊन घेता येईल आणि स्वतःला छान हेल्दी करता येईल नॅचरली. असे आपण करूया. थँक यू.